नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब अड्डा या चॅनलवरती. आज पाहणार आहोत आपण बालभारती इयत्ता 6वी मराठी या विषयाचे सत्य शिवाहून सुंदर हे या पहिल्या कवितेचे स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. ज्ञान, त्याचे समानार्थी शब्द आहेत विद्या, माहिती. 2. मंदिर, याचे समानार्थी शब्द आहेत देऊळ, देवालय. 3. मोती, याचे समानार्थी शब्द आहेत मुक्ता, मौक्तिक. 4. सागर, याचे समानार्थी शब्द आहेत समुद्र, जलधी. प्रश्न क्रमांक 2 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, ज्ञानाचे मंदिर कसे असते? याचे योग्य उत्तर आहे, ज्ञानाचे मंदिर सत्य शिवाहून सुंदर असते. 2 नंबर, कष्टाच्या घामाचे रूपांतर कशात होते? याचे योग्य उत्तर आहे, कष्टाच्या घामाचे रूपांतर मोत्यात होते. 3. अज्ञानी माणसाला काय करायला हवे? याचे योग्य उत्तर आहे, अज्ञानी माणसाला शिक्षण देऊन ज्ञानी करायला हवे. प्रश्न क्रमांक 3 आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. याचे योग्य उत्तर आहे, आपण जेवढे ज्ञान इतरांना वाटतो किंवा शिकवतो तेवढेच आपले ज्ञान अधिक वृद्धिंगत आणि पक्के होत जाते. ज्ञानाची देवाणघेवाण केल्याने ते कमी न होता उलट वाढत जाते, असा अर्थ या ओळीमधून व्यक्त झालेला आहे. 2 आहे, कवितेत शाळेला ज्ञानाचे मंदिर का म्हटले आहे? याचे योग्य उत्तर आहे, ज्याप्रमाणे मंदिरात गेल्यावर मनाला शांती आणि चांगले विचार मिळतात, तसेच शाळेत आपल्याला शिक्षणाद्वारे ज्ञान मिळते, संस्कार मिळतात आणि आयुष्याची शिदोरी मिळते, म्हणून शाळेला ज्ञानाचे मंदिर असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे 4. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. 1 आहे दामाचे, त्याचे यमक आहे घामाचे. 2. घडवावा, याचे यमक आहे चढवावा. 3. पडावा, याचे यमक आहे करावा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला तुमची शाळा का आवडते? स्वमत, स्वतःचे मत लिहायचे आहे. याचे योग्य उत्तर असू शकते, माझी शाळा मला खूप आवडते कारण तिथे मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. माझे शिक्षक प्रेमाने शिकवतात आणि शाळेत माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. शाळेच्या प्रांगणात खेळणे आणि अभ्यासासोबत इतर कलागुणांना विकास करणे, यामुळे शाळा मला दुसऱ्या घरासारखे वाटते. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असू शकते. यावरती आपण स्वतःचे मत आणखी लिहू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.